बॅक टू स्कूल रुटीन सुरू झालेलं आहे आणि आजच्या ब्लॉगमध्ये सकाळची धावपळ, शाळेचा पहिला दिवस, एक बिघडलेली पण खूप टेस्टी अशी रेसिपी. शिवाय मागे मला एक कमेंट आली होती, की ताई बांबूच्या रोपाविषयीची माहिती शेअर करा, की बांबूचं रोप जे आहे ते घरामध्ये कुठे ठेवावं, त्याची योग्य दिशा कोणती आहे, तसंच त्याची काळजी कशी घ्यावी, ही सगळी माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. शाळा सुरू झाली की आपल्या सर्व स्त्रियांना प्रश्न पडतो, की मुलांना टिफिनमध्ये काय द्यायचं? याचा विचार आपण आधी करून ठेवला, की सकाळी उठलं की आपण त्याची तयारी करतो. पण माझ्या बाबतीत थोडंसं चुकलंच यावेळेस. एक नवीन मी एक गॅजेट घेतलं होतं आणि त्याचा आधी वापर करून न बघता मी रेसिपी ट्राय केली, पण ती थोडीशी बिघडली. खूप टेस्टी झाली होती. पण तरी देखील मग कसं रेसिपी बिघडली, की आपल्याला थोडं मनामध्ये असं वाटतं, की आपण आधी ट्राय करून बघितलं असतं, तर आपल्याला समाधान देखील मिळालं असतं. पण ठीक आहे, कधी सगळ्या गोष्टी चांगल्या होतील, मनासारख्या होतील, परफेक्ट होतील असं नाही. कधी-कधी बिघडलेली रेसिपी देखील शेअर करावी म्हणून असं वाटलं, की चला आता हे बिघडलेलं काम आहे, तर ते देखील तुमच्यासोबत शेअर करूयात. तर काय केलं, की मी रवा घेतलेला होता 2 वाट्या आणि त्यामध्ये थोडंसं दही घातलं. आता याची कोणती अशी रेसिपी बनवणार आहे, तर पुढे तुम्हाला दिसेलच. तर दही जे आहे ते थोडं घट्ट होतं, त्यामुळे थोडंसं पाणी मी घातलं. आता या रव्याला ना आपल्याला छान भिजून घ्यायचं आहे. तर रव्याच्या इडलीची मी रेसिपी मागे शेअर केली होती. अगदी त्याच प्रकारे ही रेसिपी आहे, पण थोडंसं व्हेरिएशन म्हणजे थोडंसं वेगळ्या पद्धतीने केलं, की ती त्याची टेस्ट देखील बदलते आणि मुलं देखील आवडीने खातात. पाणी घातल्यानंतर रवा छान फुलतो. थोड्या वेळासाठी त्याला सेट होण्यासाठी ठेवायचं. यामध्ये हव्या त्या भाज्या तुम्ही घालू शकता. तर मी ते कांदा घेतलेला आहे, गाजर घेतलंय, सिमला मिरची नव्हती. तसं मी वीकली मील प्लॅनिंग म्हणजे आता स्कूल रुटीन सुरू झालेलं आहे, त्यामुळे आठवड्याभराची भाज्यांची सगळी तयारी करून ठेवली आणि तो व्हिडिओ पण तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे. पण नेमकी सिमला मिरची यांना मिळालीच नव्हती. सिमला मिरची कसं आपण कोणत्याही रेसिपीमध्ये वापरू शकतो. पोहे केले असतील, उपमा केला असेल किंवा आपण मुलांना उत्तप्पा देणार असू. म्हणून सिमला मिरची, गाजर हे आपल्या घरामध्ये कायम असायला हवं. पण नेमकी सिमला मिरची मिळाली नाही. मग ज्या भाज्या होत्या म्हणजे कांदा, गाजर या 2च वस्तू मी यामध्ये घातल्या. कांदा छान बारीक कट करून घालता आला असता, गाजर पण किसून घालता आलं असतं. पण मी जे नवीन ब्लेंडर घेतलंय ना, त्यामध्ये छान फाईन अशी चॉपिंग होते. म्हणून त्याचाच वापर केला. सगळी जी तयारी आहे ती करून घेतली आणि त्यानंतर मला नित्याला पण तयार करायचं होतं. तर सगळी तयारी करून घेतली. त्यानंतर तिला उठवलं. नित्या उठ, 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 उठ. उठली का? उठ. पाणी पी है ना, पाणी पे ना. तर प्री प्रायमरीतून आता प्रायमरीमध्ये गेल्यानंतर सगळंच चेंज झालंय. नवीन शाळा, नवीन युनिफॉर्म. पण आता पहिल्या दिवशी कोणता युनिफॉर्म घालायचा हे सगळं स्कूलवाले WhatsAppला सेंड करतात. त्यानुसार सगळी तयारी करायची असते. 2-3 युनिफॉर्म आहेत. एक स्पोर्ट्सचा युनिफॉर्म आहे. रेग्युलरचे 2 युनिफॉर्म आहेत. तर ते सगळं मी बाहेर काढून ठेवलं. यामध्ये माझ्या मिस्टरांची पण मला हेल्प असते, की नित्याला तयार करण्यात ते मला मदत करतात. नित्याच्या शाळेची खरेदी ज्यावेळेस मी केली होती, त्यावेळेस एक शॉर्ट व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत शेअर केला होता. त्यावरती मला कमेंट आल्या, की "ताई तुमचे शॉर्ट व्हिडिओ बघायला खूप आवडतात." तर जेवढा सपोर्ट तुम्ही मला शॉर्ट व्हिडिओसाठी करताय, तेवढाच मला लाँग व्हिडिओसाठी देखील तुमचा हवा आहे आणि मला आशा आहे, की तुम्ही नक्कीच मला सपोर्ट कराल. यामुळे मला मोटिव्हेशन मिळतं. तर नित्याची सगळी तयारी करून घेतली आणि लगेचच मी टिफिनच्या तयारीला लागले. तोपर्यंत रवा छान फुलला होता. यामध्ये चॉपरमधून बारीक केलेल्या भाज्या घालून घेतल्या. त्यानंतर कोथिंबीर घातली, हिरव्या मिरच्या घातल्या. यामध्ये तुम्ही हिरवी मिरचीच्या ऐवजी चिली फ्लेक्स घालू शकता, ऑरेगॅनो घालू शकता. तुम्हाला हव्या त्या फ्लेवरमध्ये याची टेस्ट जी आहे ती तुम्ही वाढवू शकता. तर सगळ्या गोष्टी मी ॲड केल्या. शेवटी मीठ घातलं आणि थोडासा बेकिंग सोडा जो आहे तो घातला. याऐवजी तुम्ही इनो देखील घातलं तरी चालतं. कारण यामुळे रवा छान फुलून येतो. जसं आपण इन्स्टंट ढोकळा करतो ना, अगदी त्याच प्रकारे. तर आता याची कोणती अशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हे सगळं मिक्स केलंय. तर याचे तुम्ही उत्तप्पे बनवू शकता, अप्पे बनवू शकता किंवा अगदी इडली बनवली तरीही चालते. आता मी काय बनवणार आहे, तर पहा थोडंसं मला घट्ट वाटलं मिश्रण, तर यामध्ये परत मी पाणी ॲड केलं आणि नुकतंच मी एक Amazonचा खरेदीचा हॉल तुमच्यासोबत शेअर केला होता. त्या हॉल व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, की नवीन एक इलेक्ट्रिक अप्लायन्स मी घेतलेला आहे. तर त्याचाच वापर मी आजच्या रेसिपीसाठी केला.
पण ही रेसिपी थोडीशी बिघडली, कारण कसं वापरायचं तेच माहिती नव्हतं आणि पहिलाच एक्सपेरिमेंट मी केला आणि तोही शाळेच्या पहिल्याच दिवशी. त्यामुळे रेसिपी थोडीशी बिघडली. एकदा का आपल्याला त्या गोष्टींची सवय झाली, की मग आपण पटकन यूज करू शकतो. तर माझ्या हातून ती चूक झाली, की मी पहिल्याच दिवशी म्हणजे शाळेच्या पहिल्या दिवशी याचा वापर केला आणि कसं वापरायचं हे फारसं मला माहिती नव्हतं. म्हणून थोडंसं मला रेसिपी बनवण्यामध्ये वेळ लागला, थोडी माझी धांदल उडाली. तर आज मी स्कूलमध्ये तिला वॉफल्स देणार होते, म्हणजे ज्याला पॅनकेक तुम्ही म्हणू शकता. तर त्यासाठीचं हे मिनी वॉफल मेकर मी Amazonवरून मागवलं होतं. तर याला हे नॉनस्टिक कोटिंगच्या अशा प्लेट्स दिलेल्या आहेत. तर याला बाहेर असं क्लीन करण्यासाठी काढता येत नाही, पण वरूनच तुम्हाला टिश्यू पेपरनी किंवा ओल्या कपड्याने पुसावं लागतं. तर याला स्वच्छ वगैरे मी करून घेतलं 2 वेळा पाण्याने, कारण अजून हे वापरलेलं नव्हतं. आणि यामध्ये मी वॉफल्स किंवा पॅनकेक जे आहेत ते रव्याचे तयार करणार होते. तर वॉफल्स बऱ्याच प्रकारचे तुम्ही बनवू शकता. पण म्हटलं चला आता रव्याचं छान असा उपमा देण्याच्या ऐवजी किंवा इडली वगैरे देण्याऐवजी याचे वॉफल्स किंवा पॅनकेक नित्याला टिफिनमध्ये देऊयात. पण कोणतंही इलेक्ट्रिक अप्लायन्स आपण ज्यावेळेस वापरतो ना, तर त्याचं आपल्याला नॉलेज असणं आवश्यक आहे. मला असं वाटलं, की ज्याप्रमाणे आपण सँडविच वगैरे बनवतो अगदी तसंच हे असेल. पण ही माझी चूक ठरली खरं तर. कारण कसं आहे, की मी जे बनवणार होते यामध्ये तो होता पॅनकेक आणि तो पॅनकेक किंवा वॉफल्स जे आहेत ते खाली चिटकतात का? किंवा त्याला कसं बनवावं लागतं याची माहिती न घेता मी डायरेक्ट याचा वापर केला. तर सोडा मी घातला नव्हता, त्यामुळे यामध्ये सोडा घालून घेतला. त्याला थोडं ॲक्टिव्हेट केलं आणि त्यानंतर वॉफल मेकर जे आहे ते थोडंसं गरम झालं होतं. पण कोणतंही इलेक्ट्रिक अप्लायन्स ज्यावेळेस आपण वापरतो ना, तर त्याला प्रीहीट करावं लागतं. तर मी तसं काही केलंच नाही आणि वॉफल मेकरला प्लग इन केलं आणि डायरेक्ट ऑन केलं. थोडंसंही गरम त्याला होऊ दिलं नाही आणि त्याला थोडंसं ऑइल लावून घेतलं. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला ऑइल किंवा बटर जे आहे ते लावून घ्यायचं असतं. तर तसं मी लावून घेतलं. हे नॉनस्टिक जरी असलं तरी आपल्याला सवयच असते, की खाली ऑइल किंवा आपण बटर हे लावतोच. त्यानंतर डायरेक्ट यावरती मी बॅटर जे आहे ते टाकून दिलं. आता बॅटर टाकल्यानंतर थोड्या वेळासाठी आपल्याला ना ते सेट होऊ द्यावं लागतं. म्हणजे वरचा भाग जो आहे तो पूर्ण ड्राय झाला पाहिजे. म्हणजे पूर्ण ते वरचं जे मिश्रण आहे ते शिजलं पाहिजे. त्यानंतर हे वरचा पार्ट जो आहे तो आपल्याला यावरती लावायचा असतो. तर मी बॅटर टाकलं आणि लगेचच हे लावून दिलं. त्यामुळे ते वरतून पण चिटकून बसलं. मग आता शाळेचा पहिलाच दिवस होता. एकतर उशीर होत होता आणि 1-2 वॉफल जे सुरुवातीचे होते ते सगळे बिघडले होते. तर ते मी काढून घेतले आणि त्यानंतर तिसऱ्या वेळी मात्र मी मग एक व्हिडिओ बघितला. तर एक्झॅक्ट वॉफल्स कसे बनवायचे आणि त्या पद्धतीने मी बनवलं. पण घाईघाईमध्ये हे वॉफल देखील तुटलं होतं. मी त्याला थोडं टेस्ट करायला दिलं तर तिला खूप आवडलं. तिला विचारलं, की "तुला टिफिनमध्ये हे देऊ का?" तर ती बोलली, "हो मम्मी, तू देऊ शकते, काही हरकत नाही." कारण टेस्टला हे वॉफल्स खूप छान झाले होते. शिवाय यासोबत मी बिस्किट दिले आणि एक बाकरवडी देखील दिली आणि तिचा टिफिन वगैरे भरून घेतला. सकाळी-सकाळी ना टिफिनची रेसिपी बिघडल्यामुळे एवढी धावपळ झाली, धांदल उडाली, शेवटी चिडचिड देखील झाली, की उगाच मी या रेसिपीच्या भानगडीत पडले वगैरे. कारण आधी थोडंसं ट्राय करून बघितलं असतं तर मग एवढी धांदल माझी उडाली नसती. त्यानंतर टिफिन तिच्या बॅगमध्ये मी ठेवला. आज पहिलाच दिवस असल्यामुळे टेक्स्ट बुक वगैरे सोबत न्यायचे नव्हते. स्कूलचा टायमिंग जरी वाढलेला असला तरी लंच स्कूलमध्येच असतं. फक्त शॉर्ट ब्रेकचा एक टिफिन घरून द्यावा लागतो. तर ही सगळी तयारी तिची करून घेतली. दे मला व्हाईट दे ना आमची घाल आमची वेगळी वेगळी डिमांड हो बाय चलो तर नित्य शाळेत वगैरे गेली त्यानंतर मी नाश्ता वगैरे केला आणि सकाळचं जे क्लीनिंग रुटीन असतं माझं त्याला सुरुवात केली. माझ्याकडे मेड येते तसं झाडू, फरशीला, भांड्याला वगैरे. तर तरी देखील ही जी स्वच्छता आहे, डस्टिंग वगैरे ती मलाच करावी लागते. तर तीच करत होते. तर मागे मला एक कमेंट पण आली होती, की "ताई बांबूच्या रोपाविषयीची माहिती सांगा, की बांबूचं रोप घरामध्ये कुठं ठेवावं वगैरे." तर त्याबद्दलची मी माहिती शेअर करणार आहे, की बांबूच्या रोपाची काळजी कशी घ्यावी. बांबूचं रोप घरामध्ये ठेवण्याची योग्य दिशा कोणती आहे? हेच आता आपण बघूयात. पहा वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं जातं, की बांबूचं जे रोप आहे ते योग्य दिशेने ठेवलं, तर लकी चार्म म्हणून देखील हे रोप जे आहे ते काम करतं. कारण याला लकी बांबू ट्री असं देखील म्हणतात. आपल्या आयुष्यातील उपचार आणि वाढीचे प्रतीक म्हणून देखील हे याला पाहिलं जातं. घरामध्ये बांबूचं रोप ठेवण्याचे अनेक फायदे आहेत. बांबूचं रोप सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतं. हवेतील विषारी घटक कमी करतं आणि घरामध्ये शांतता, समृद्धी आणतं असं मानलं जातं.
बांबूच्या लाकडाचा आपल्या दैनंदिन आयुष्यात देखील भरपूर प्रमाणात वापर केला जातो. बांबूचं हे छोटंसं रोप आपल्या घराचं सौंदर्य वाढवत नाही, तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणण्याचं काम देखील करतं. तुम्ही बऱ्याचशा घरांमध्ये किंवा ऑफिसेसमध्ये देखील हे बांबूचं छोटंसं रोप बघितलं असेल. तसं इंडोर प्लांट्समध्ये बरेचसे प्रकार आपल्या घरामध्ये आपण लावू शकतो, ज्यामध्ये मनी प्लांट आहे, स्नेक प्लांट आहे. प्रत्येक रोपाचं विशेष असं महत्त्व आहे. पण फेंगशुईनुसार बांबूचं रोप जे आहे ते खूप शुभ मानलं जातं. या रोपाला तुमचं धनाचं झाड किंवा कधीही पैशाची कमतरता या रोपामुळे तुमच्या घरामध्ये राहत नाही. घरातील सदस्यांमधील तणाव दूर होतो, आपसातील प्रेम वाढतं. म्हणून हे बांबूचं रोप जे आहे ते आपल्या घरामध्ये असावं. बांबूचं रोप जे आहे यामध्ये असलेलं पाणी रोज बदलू नये. याचं पाणी तुम्ही 1-2-4 दिवसाला बदलायचं असतं. त्या बांबूच्या रोपाला स्वच्छ धुवून घ्यायचं, त्याच्या खालच्या मुळ्या देखील स्वच्छ धुवून घ्यायच्या. बांबूचे रोप हे अनेक देठांपासून बनलेले असते आणि हे सर्व देठ एकत्र जे बांधलेले असतात, असंच रोप जे आहे ते घरात ठेवणं शुभ मानलं जातं. बांबू वनस्पती पृथ्वी, अग्नी, वायू, पाणी आणि लाकूड या 5 घटकांचं प्रतिनिधित्व करतं. असं मानलं जातं की घरी लावल्याने अनेक प्रकारच्या समस्या या रोपामुळे दूर होतात. यासोबतच पैसे मिळवण्याचे नवीन मार्गही खुले होतात. बांबूच्या रोपाचा एक फायदा म्हणजे ही वनस्पती संपत्ती आणि सौभाग्य आकर्षित करते. नशिबासाठी बांबूची लागवड 8 किंवा 9 देठांच्या गटात करावी असं म्हणतात. बांबूचे रोप लावल्याने रोग देखील बरे होतात आणि व्यक्तीचे शरीर निरोगी राहते. बांबूचे रोप कधीही खिडकीजवळ ठेवू नये, कारण ही वनस्पती उन्हात खराब होऊ शकते, ज्याचा तुमच्या आर्थिक स्थितीवरही परिणाम होऊ शकतो. वास्तूनुसार बांबूचे रोप 2 ते 3 फूट उंचीपर्यंत वाढणे खूप शुभ मानले जाते. आता वास्तुशास्त्रानुसार बांबूच्या रोपाला कधीही सुकू द्यायचं नाही, कारण कोरडे बांबूचे रोप दुर्दैवी असल्याचे सूचित करते. बांबूचं रोप जर घरात लावलेलं असेल तर त्याची काळजी घेणं आवश्यक आहे. यामध्ये असलेलं पाणी तुम्हाला दर 2 ते 3 दिवसाला बदलायचं असतं. रोपाला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि यामध्ये नेहमी आरोचं म्हणजेच पिण्याच्या पाण्याचाच वापर करावा, कारण हार्ड वॉटर म्हणजेच क्षारयुक्त पाणी जे आहे ते या रोपाला चालत नाही. यामुळे रोप लवकर सुकायला लागतं. अशा पद्धतीने या रोपाची तुम्ही काळजी घेऊ शकता. तसंच हे रोप लावण्याची योग्य दिशा देखील महत्त्वाची आहे. तर तुमच्या घरामध्ये आग्नेय दिशेला बांबूचे रोप लावल्यास आर्थिक लाभ आणि समृद्धी मिळण्यास मदत होते असे सांगितले जाते. या व्यतिरिक्त उत्तरेकडील दिशेला देखील बांबूचे रोप ठेवल्यास व्यवसायामध्ये वाढ आणि आर्थिक लाभ होतात. तसंच तुम्ही बांबूचे रोप तुमचा डायनिंग टेबल किंवा बेडरूममध्ये देखील ठेवू शकता. यामुळे तुमच्या नात्यामध्ये गोडवा येतो. तुमच्या ऑफिसच्या ठिकाणी देखील तुम्ही हे रोप ठेवू शकता. यामुळे तिथे सकारात्मकता वाढते आणि तुमच्या कामामध्ये प्रगती होते. त्याचबरोबर बघा, हे बांबूचं रोप फ्रीजच्या वरती ठेवणं देखील खूप शुभ मानलं जातं. फ्रीजचा संबंध हा जलतत्वाशी येतो आणि आपल्या किचन मधला जो गॅस असतो त्याचा संबंध हा अग्नितत्वाशी येतो. त्यामुळे आपल्या फ्रीजच्या वरती देखील आपण हे बांबूचं फेंगशुईनुसार असलेलं शुभ रोप जे आहे ते नक्कीच ठेवू शकतो. यामुळे तुमच्या घरामध्ये आर्थिक संपन्नता वाढते अशी मान्यता आहे. वास्तूनुसार बांबूच्या झाडांना घराच्या दिशा निर्देशानुसार योग्य स्थान दिल्याने चमत्कारिकरित्या फायदे आपल्याला मिळतात. यामुळे पर्यावरण शुद्ध होण्यासही मदत होते. तसंच आपलं घर जे आहे ते सुशोभित वाटतं आणि हिरवा रंग जो आहे तो तसाही खूप शुभ मानला जातो आणि हिरवगार असं बांबूचं रोप आपल्या घरामध्ये ठेवल्याने आपल्या घराची शोभा देखील वाढते आणि याचे फायदे तर आपल्या घराला होतातच. तर अतिशय छोट्याशा माहितीसह आजचा हा व्लॉग मी इथंच एंड करते. कसा वाटला आजचा व्लॉग कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.